सर्वज्ञ व जाणकार बंधू भगिनींनो, शिवरायांच्या या भूमीमध्ये जनसेवेची संधी उपलब्ध करून आपण द्याल अशी मी अपेक्षा करतो। शिवरायांच्या या भूमीमध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून माझी पत्नी शीतल शिवकुमार सोरटे या निवडणूक लढवत आहेत। निवडणूक लढण्याची उद्दिष्टे आमच्यासमोर क्लिअर आहेत। एकतर महिला सबलीकरण झालं पाहिजे, कारण आता मी बघतोय माझ्या समाजामध्ये जे कुटुंब चालतात ते अक्षरशः महिलांच्या जीवावरती चालतात। महिला दिवस रात्र अहोरात्र काबाड कष्ट करून त्यांचा संसार चालवत आहेत, त्यांचे मुलांना शिकवत आहेत, त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलत आहेत। हे बघून खरोखर सार्थ अभिमान वाटतो की आमचा समाज सुधरत आहे। प्रभाग क्रमांक 6 म्हणजेच बाबासाहेबांचा अनुयायी हीच प्रभाग क्रमांक 6ची ओळख आहे। तर या बाबासाहेबांची जी काही उद्दिष्टे ठेवलीत, जनतेसाठी कार्य केलं, तेच अविरत तेवत ठेवणे हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे। तर न घाबरता ताठ मानेनं आम्ही अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहे। तर ह्या अपक्ष उमेदवाराला त्याच ताठ मानेनं आपण पन्हाळा नगर परिषद मध्ये पन्हाळा नगर परिषदच्या सार्वत्रिक निवडणूक जे होते 2025ला, त्यामध्ये आम्हाला विजयी करून पाठवाल व आपला प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी द्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे। आणि यामध्ये आम्हाला ती मात्र शंकाही नाही आहे, कारण आम्ही ज्यावेळेस सांगतो उमेदवार आमचा कोण, तर जनतेच्या मनातील उमेदवार हेच आमचा प्रचार आहे। कारण आम्ही याच्या अगोदर जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठीच अविरत प्रयत्न करतो आहे, पण कुठलंही पद नसल्यामुळं त्या पूर्ण करणे किंवा वेळेमध्ये पूर्ण करणे शक्य होत नाही। तर त्या वेळेमध्ये पूर्ण करायचे असतील आणि त्याला जर तुमचं पाठबळ मिळालं, तुमचा मतरूपी आशीर्वाद मिळाला, तर त्या 100% सोडवल्या जातील। याच्यात मलाही काही ती मात्र शंका नाही आहे। तर माझ्या सुज्ञ मतदार बंधू भगिनींनो, मी आपणास आवाहन करतो की 2 डिसेंबर 2025 रोजी जी काही पन्हाळा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक होत आहे, तर त्याचं आपलं मतदान केंद्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉल या ठिकाणी, तर सकाळी 7:30 पासून ते संध्याकाळी 5 पर्यंत मतदानाची वेळ आहे। या वेळेमध्ये बाबासाहेबांनी जो आपल्याला मूलभूत मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो बजावून आम्हाला विजयी करा। हे विजयी करण्यासाठी शीतल शिवकुमार सोरटे मतदार पत्रिकेमधील 10 नंबरचं गॅस सिलेंडर यासमोरील बटन दाबून आम्हाला तुम्ही विजयी कराल अशी अपेक्षा करतो। नमस्कार, जय शिवराय, जय भीमराय।